नमस्कार. मी वृंदा समर्थ मार्गदर्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. श्रीहरींचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला. श्रीकृष्ण हे प्रेम, बुद्धी, धैर्य आणि नीतिमत्तेचे प्रतीक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न व्हावे, त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा, आपल्या घराचं गोकुळ व्हावं असं प्रत्येकाला वाटते. भगवंत हा कुठल्याही प्रकारच्या मोठेपणाला, दिखाऊपणाला भुलत नाही, तर त्याला 56 भोगच हवे आहे किंवा कठीण व्रत उपवासच केले पाहिजे असेही नाही. भाव शुद्ध असेल तर सुदामाचे कच्चे पोहेही त्यांच्यासाठी खूप प्रिय आहे. त्याला फक्त हवं आहे ते त्यांच्यावरील शुद्ध प्रेम, निर्मळ अंतःकरण आणि अटूट श्रद्धा. तरीही आपल्या मनाचे समाधान की देवाची पूजा ही आपण विधीनुसार करावी. तर भागवत पुराण, विष्णू पुराण आणि पद्मपुराणामध्ये श्रीकृष्णांच्या जन्माच्या दिवशी उपवास, भजन आणि मध्यरात्री पूजेचे महत्त्व सांगितलं गेलं आहे. सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आवरून व्रताचा संकल्प करावा. आपलं घर, देवघर गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावे. आंब्याच्या पानांनी घराला तोरण बांधावे, दिव्यांनी सजवावे. पिवळे वस्त्र, मोरपंख, तुळशीच्या माळा यांनी श्रीकृष्णांचा पाळणा, बाळकृष्णांची मूर्ती चंदन आणि अलंकाराने सजवावी. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. रात्री बरोबर 12 वाजता श्रीकृष्णाचा अभिषेक पंचामृताने करावा. देवाला तुळशीपत्र, फुलचंदन आणि मिष्टान्न अर्पित करावे. आरती करावी. श्रीकृष्णांना आवडणारे पदार्थ लोणी, पंजिरी नैवेद्यामध्ये ठेवावे. नैवेद्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवावे. अशा प्रकारे तुम्ही शास्त्रोक्त पूजा करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हरे कृष्ण. धन्यवाद.